जय श्रीराम। आज एक कथा सांगणार आहे 3 कुत्र्यांची। ती म्हणजे त्याचा अर्थ काढला तर फार गहन आहे, सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, आवर्जून सगळ्यांनी ऐकावी। एका गावामध्ये सगळेजण निर्णय करण्यासाठी बसले असता त्यांचा निर्णय होतच नव्हता। आता निर्णय जो होता, निर्णय असा होता की त्या गावाच्या एकच विहीर होती। त्या विहिरीमधलं पाणी जे आहे हे सगळेजण, त्या अख्ख्या गावाला पाणी त्या विहिरीचं, एकाच विहिरीचं पाणी होतं। त्या विहिरीमध्ये 3 कुत्रे भांडण करत करत त्या विहिरीमध्ये पडले होते आणि त्या विहिरीच्या पाण्याचा वास येत होता। तर त्या पाण्याचा वास घालवण्यासाठी यांची बैठक बसली होती, पण त्या कसा काय करावं यांचा काही निर्णय होत नसल्यामुळं मग ते एक जण त्यातला म्हणला, आपण संतांकडे जाऊ, आपल्या आजूबाजूला एक आश्रम आहे, आपण त्या संतांकडे जाऊ आणि त्यांच्याकडनं तो निर्णय घेऊ आणि त्याच्यावर उपाय करू। असं म्हटल्यानंतर सगळे गावातले लोक त्या संतांकडे गेले। संतांना सांगितलं की महाराज, आमच्या एकच विहीर आहे आमच्या गावामध्ये आणि त्या विहिरीचं पाणी अख्ख्या गावाला आहे। त्या विहिरीमध्ये 3 कुत्रे पाण्यामध्ये पडल्यामुळं त्या विहिरीचा खूप वास येतो आहे आणि त्या वासामुळं पाणी पिण्यायोग्य नाही, वापरण्यायोग्य नाही, त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा। तर संतांनी सांगितलं की तुम्ही त्या विहिरीमध्ये गंगाजल टाका। आता गावातले लोक पुन्हा गेले, प्रत्येक जण वेगवेगळ्या गंगेचं पाणी आणून त्या विहिरीमध्ये टाकलं। पुन्हा दुसऱ्या दिवशी बघायला वास तसाच, काही वास निघाला नाही। पुन्हा गावातले लोक संतांकडे गेले। संतांनी सांगितलं की त्या विहिरीमध्ये सुगंधित द्रव्य टाका, तिथे आजूबाजूला कथा करा, मंत्र पठण करा। त्यावेळेस सगळ्या गावातल्या लोकांनी तसं केलं, भागवत कथा केली, मंत्र पठण केले, सुगंधित द्रव्य टाकलं, तरीही त्या विहिरीचा काही वास जात नाही। पुन्हा गेले संतांकडे, संतांनी सांगितले तर अन्नदान करा त्या विहिरीच्या ह्याच्यातनं। त्या लोकांनी इथं अन्नदान केलं, तरीही वास त्या विहिरीचा जात नव्हता। शेवटी सगळे लोक वैतागले। संतांना वाटलं, संतांनी पुन्हा गावातल्या लोकांकडे स्वतः संतच गेले, म्हणजे लोक काल नाहीत तर लोक सगळे वैतागून गेले होते। 3-3, 4-4 उपाय करून काही त्या पाणी वास काही गेला नाही, म्हणून संतांकडे कदरून लोक गेले नाही। तो संतच शेवटी तिथे आले। गावातल्या लोकांना विचारलं, अरे तुमचा प्रश्न सॉल्व्ह झाला का? पाणी चांगलं तुमचं सुगंधित झालं का? वास चांगला येतोय का पाण्याचा? पिण्यायोग्य झालंय का? लोक म्हणले, तुम्ही सगळे सांगितलेले उपाय केले, तिथं गंगाजल आणून टाकलं, सुगंधित द्रव्य टाकलं, अन्नदान केलं, भागवत कथा केली, तरीही वास त्या पाण्याचा जात नाही। संतांनी पाहिलं की त्या विहिरीत कुत्रे तसेच मेलेले होते। ते कुत्रे न काढता हे सगळे उपाय केले होते। त्या गावातल्या लोकांना संतांनी सांगितले की ते पहिले कुत्रे काढा आणि मग हे उपाय केले असते तर ते लागू झाले असते। तुम्ही कुत्रे न काढताच उपाय केले। तसंच माणसाचं सुद्धा तसंच आहे। मन ही माणसाची विहीर आहे। मनातले जे पहिले कलुषित विचार आहेत, काम, क्रोध आणि मोह, हे आपले 3 कुत्रे, काम, क्रोध आणि मोह, हे तिन्ही कुत्र्यांना पहिल्यांदा बाहेर काढलं आणि मग बाकीचे उपाय आपण जे काही करतो ते केले, ते लवकर लागू होतात। हा संदेश या कथेतून द्यायचा आहे। म्हणून काम, क्रोध आणि मोह हे 3 कुत्रे माणसातल्या शरीरातनं पहिल्यांदा बाहेर, मनातनं बाहेर केले गेले की कुठलेही उपाय आपले लागू होतात। जय श्रीराम। आज हे चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करा, होईल तेवढं जेवढी काही शेअर करता येईल तेवढं करा। जय श्रीराम।